मित्रांनो, आपल्याकडे तसं तर दर आठवड्याला म्हणलं तरी नवीन फोन लॉन्च होत आहेत. मे महिन्यात देखील कितीतरी नवीन फोन येणार आहे. पण त्यात एक ब्रँड खरोखरच मोठा धमाका करणार आहे. तो ब्रँड म्हणजे वन प्लस. 2-1 महिन्यांपूर्वी वन प्लस कंपनी बंद होते की काय अशी अफवा मार्केटमध्ये पसरली होती. मात्र बंद होणं तर सोडाच, उलट वन प्लस आता मार्केटमध्ये नव्या दमाने परत आलंय. बजेट, मिड रेंज आणि फ्लॅगशिप असे तिन्ही सेगमेंट कव्हर करण्यासाठी वन प्लस आता सज्ज झालंय. मे महिन्यात नेमके कोणते फोन येणार आहेत, त्यांचे फीचर्स काय असतील आणि किंमत काय असेल, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण वन प्लस सोडून ही बाकी कोणते फोन पुढच्या महिन्यात येऊ शकतात हे आपण शेवटी बघणार आहोत. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया बजेट सेगमेंट पासून. वन प्लसने खूप दिवसांनी त्यांचं लाईट ब्रँडिंग परत आणलंय. यासाठी त्यांनी लाईट इज बॅक असा हॅशटॅग देखील चालवायला सुरुवात केली आहे. वन प्लस नॉर्ड सीई लाईट हा फोन 7 मे रोजी भारतात लॉन्च होणार आहे. याच्या स्पेसिफिकेशन्स बघूया काय आहेत. 6.7 इंचचा मोठा एलसीडी डिस्प्ले असेल, जो 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 ॲपेक्स चिपसेट यात दिलाय. या फोनचा हायलाइट म्हणजे तब्बल 7000 mAh एवढी मोठी बॅटरी यात असणार आहे. हायपर ब्लॅक आणि विविड मिंट असे दोन कलर ऑप्शन असतील. याची एक्सपेक्टेड प्राइस रेंज ही 25 ते 27 हजारांच्या रेंजमध्ये आहे. आजकाल रॅमच्या किमती महाग झाल्यापासून बजेट सेगमेंट हा आधीसारखा 10 ते 15 हजारांमध्ये राहिलेला नाहीये. त्यामुळे आता 25 हजारांच्या फोनलाच आपल्याला बजेट म्हणावं लागणार आहे. कॅमेरा आणि इतर स्पेसिफिकेशन्स अद्याप समोर आलेले नाहीयेत. जेव्हा हा फोन लॉन्च होईल तेव्हा आपण त्याचा सेपरेट रिव्ह्यूचा व्हिडिओ नक्कीच करूया. दुसरा फोन म्हणजे वन प्लस नॉर्ड सीई 6. 7 मेलाच हा देखील फोन लॉन्च होणार आहे. खरं तर हा फोन आधी सांगायला हवा होता, पण आपण बजेटनुसार जातोय त्यामुळे लाईट आधी आला. नॉर्ड सीई 6 मध्ये स्नॅपड्रॅगनचा 7S Gen 4 चिपसेट दिलाय. त्यासोबतच एक डेडिकेटेड टच रिफ्लेक्स चिप देखील दिली आहे. यामुळे टच सॅम्पलिंग रेट हा 3200 हर्ट्झ पर्यंत जातोय. सो गेमिंग करताना हा फोन तुमच्या प्रत्येक टचला एवढ्या फास्ट रिस्पॉन्स करतो की लॅग किंवा मिसटॅपची तक्रारच राहत नाही. बाकी हा फोन गेमिंगमध्ये 144 FPS सपोर्ट करत असल्याचंही सांगण्यात येतंय. डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर 6.7 इंचचा मोठा AMOLED डिस्प्ले येतोय. 144 हर्ट्झचा रिफ्रेश रेट येतोय. सोबतच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या फोनमध्ये तब्बल 8000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सोबतच 27 वॉट रिव्हर्स चार्जिंगचं फीचरही यात दिलंय. कॅमेराचं म्हणाल तर 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा असणार आहे. सोबतच एकदम स्मूथ व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी ड्युअल ॲक्सिस OIS देखील दिलाय. सोबतच 32 मेगापिक्सेलचा ऑटो फोकस सेल्फी कॅमेरा दिलाय. सेकंडरी कॅमेराबद्दल अजून काही समजलेलं नाहीये. आणि खास गोष्ट म्हणजे या फोनला IP68 आणि 69 सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. सो मोठी बॅटरी, तगडा कॅमेरा आणि सुपर सेफ्टी असे फ्लॅगशिप फीचर्स यात दिलेत. फोनची किंमत मात्र 31 ते 35 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. जर याच प्राइस पॉइंटला हा फोन लॉन्च झाला तर नक्कीच हा एक चांगला ऑप्शन असणार आहे. तिसरा फोन म्हणजे OnePlus 15S. ज्यांना कॉम्पॅक्ट फोन आवडतात त्यांच्यासाठी हा बेस्ट असणार आहे. हा फोन चीनमध्ये OnePlus 15T म्हणून लॉन्च केला होता. तोच आता भारतात 15S नावाने लॉन्च होणार आहे. कॉम्पॅक्ट फोन असल्यामुळे अर्थातच डिस्प्ले 6.3 इंच एवढा लहान आहे. पण हा 1.5K रिझोल्युशनचा AMOLED डिस्प्ले असणार आहे, जो तब्बल 165 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फ्लॅगशिप फोन आहे त्यामुळे प्रोसेसरही तगडा दिलाय. स्नॅपड्रॅगनचा 8 Elite Gen 5 हा प्रोसेसर दिलाय. बॅटरी हा कॉम्पॅक्ट फोनचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट असतो, पण यात तसं नाहीये. छोट्या पॅकेटमध्ये तब्बल 7500 mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. याबाबत अजून कन्फर्म समजलेलं नाहीये. याची एक्सपेक्टेड प्राइस ही 60 ते 65 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. कॅमेरा किंवा इतर फीचर्सची माहिती अजून समोर आलेली नाहीये, पण प्रोसेसर, बॅटरी आणि डिस्प्ले तरी किमतीच्या हिशोबाने चांगलेच आहेत. या फोनची रिलीज डेट अजून फिक्स नाही, पण वन प्लसचा आतापर्यंतचा पॅटर्न बघितला तर गेल्या वर्षी OnePlus 13S हा जूनमध्ये आला होता. त्यामुळे OnePlus 15S देखील मेच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. बाकी OnePlus व्यतिरिक्त देखील कितीतरी फोन पुढच्या महिन्यात येणार आहेत. 6 मेलाच विवोचे 2 फोन येत आहेत. यातला पहिला म्हणजे Vivo X300 Ultra. यामध्ये 200 मेगापिक्सेलचे 2 कॅमेरे आहेत. सोबतच स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 हा प्रोसेसर यात आहे. फीचर्स वरून लक्षात येते की हा एक अल्ट्रा प्रीमियम फ्लॅगशिप फोन असणार आहे. यासोबतच यात 6600 mAh बॅटरी असणार आहे, IP69 रेटिंग असणार आहे आणि इतर फ्लॅगशिप फीचर सोबत याची किंमत साधारणपणे 1,10,000 एवढी असेल. यासोबतच Vivo X300 FE हा फोन देखील त्याच दिवशी लॉन्च होतोय. यामध्ये 50 मेगापिक्सेलचे कॅमेरा असतील, बाकी मोठी बॅटरी आणि IP69 रेटिंग असेलच. रशियामध्ये हा फोन लॉन्च झाला होता तेव्हा त्याची किंमत साधारणपणे रुपयांमध्ये 70,000 रुपयाच्या आसपास होती. भारतात मात्र ही किंमत 80 हजारांच्या वर जाऊ शकते असं म्हटलं जातंय.
यासोबतच ओप्पोचे फाइंड X9s आणि फाइंड X9 अल्ट्रा हे दोन फोन मे महिन्यात लॉन्च होतील. हे पण अनुक्रमे 80,000 ते 1,10,000 या रेंजमध्ये असतील. सो बेसिकली पुढच्या महिन्यात वन प्लसचा मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. वन प्लसच्या 3 फोनपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.